काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावरती आलेला आहे आणि काँग्रेसच्याच विद्यार्थी संघटनेमधला हा संघर्ष आता पाहायला मिळतोय। पुण्यातल्या याच काँग्रेस भवनमध्ये 3 तारखेच्या सुमारास विद्यार्थी काँग्रेसमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांनी उपाध्यक्षालाच लाथाबुक्क्यांनी विटांनी मारहाण केल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे आणि विद्यार्थी जे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांनी 3 तारखेला या ठिकाणी त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं, मात्र पद वाटपावरून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलेला आहे आणि याच पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या संदर्भात पुण्यातल्याच शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रफुल्ल पिसाळ यांनी या संदर्भातली तक्रार फिर्याद ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे आणि आता या संपूर्ण प्रकाराचा घडलेल्या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन करतायत। मी अभिजित गोरे यांची आमिर शेख यांच्याशी शिवीगाळ झाली, त्या मुद्द्यावरून मी इथं आमिर शेख यांना भेटायला आलो होतो। तिथनं त्यांनी मला म्हणले तू वकीलपत्र घेतलेस का त्याचं, तू कशाला आला इथं, असं बोलणं झाल्यानंतर मी आपलं चाललो होतो माझ्या घरी। मग बाहेर आलो असताना मला इथं आमिर शेख यांनी पकडलं आणि मला म्हणले अभिजित गोरे याला बोलव, नाही तर त्याच्या घरी घेऊन चल मला। असे म्हणल्यानंतर मी म्हणलं बाबा मला काय त्याचं घर वगैरे माहीत नाही आहे आणि माझा त्याचा एवढा काही संपर्क नाही आहे, फक्त माझा एक मित्र येतो त्या नात्याने मी आलो आहे। मग त्याच्यानंतर तसं म्हणल्यानंतर आमिर शेख व आमिर शेखचे कार्यकर्ते डायरेक्ट माझ्यावर तुटून पडले आणि मला गंभीर मारहाण केली। त्यानंतर मी गाडीवर बसलो असताना मला मारहाण केली। त्यानंतर मी गाडीवरनं उतरून काँग्रेस भवनच्या दिशेने पळत होतो। त्यानंतर दरेकर आले, दीप्तीताई चौधरी आल्या, त्यांनी भांडणं मिटवायचा प्रयत्न केला। मग मी आत पळून गेलो। त्याच्यानंतर मी घरी जात असताना रिटर्न ते तिथंच उभे होते। मला म्हणले तू सरळ घरी जा, नाही तर तुला माहिती आहे आम्ही कोणत्या नेत्यांकडे असतो, आम्ही तू जर आमच्यावर केस केलीस तर आम्ही पण तुझ्यावर गुन्हे दाखल करू शकतो, असं म्हणून मला त्यांनी धमकी दिली व त्यानंतर मी घरी गेलो। आमिर शेख व आमिर शेख हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत विद्यार्थी काँग्रेसचे NSYचे, व त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली। कारण हे पदावरनं भांडणं म्हणावी लागतील, कारण की कोण वरचढ या ह्याच्यावरनं ही भांडणं झालेली आहेत आणि 2 गटात म्हणलं तरी चालेल। पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की पक्षांच्या वरिष्ठांकडे पण तक्रार केली आहे आणि काल मी पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथे पण तक्रार दिलेली आहे। 324चा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे। आता त्यानंतर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा ह्या गांधींचा पक्ष आहे, गांधीवादी पक्ष आहे आपला काँग्रेस पक्ष, ह्या असलेल्या लोकांना काँग्रेसमध्ये थारा देऊ नये व असलेल्या लोकांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करावी, नाहीतर हे पक्ष वाढवायचं नाही तर पक्ष संपवायचं काम करते। सर्वप्रथम तर माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व चुकीचे आहेत। जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे। मी सर्व आरोपांचं खंडन करतो। विद्यार्थी संघटना चालवत असताना असे छोटे मोठे वाद हे होत असतात आणि हे आमचे पक्षातील अंतर्गत वाद आहेत। यामध्ये त्या मारहाणीमध्ये माझा कुठेही संबंध नाही आणि या सर्व बाबींमध्ये माझा कुठेही तीळमात्र संबंध नाही, परंतु काही विघ्नसंतुष्टी लोकांच्या माध्यमातून माझं नाव याच्यामध्ये ओढलं जात आहे। या सर्व बाबी राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या कानावर टाकलेले आहेत। ते दौऱ्यावर असल्यामुळे सध्या त्यावर काय कारवाई करायची, कशा प्रकारे यावर सामोरे जायचं यावर आमची काही चर्चा झाली नाही, परंतु काही दिवसामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून या सर्व विषयाचा उघाडा 100% करण्यात येईल। यामध्ये कुणाची चूक आहे, कुठल्या लोकांनी या वादाला एवढ्या पातळीवर आणलं आणि लोकांसमोर आणलं, याचा नक्की खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून होणार आहे। आणि जे काही गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत ते माझे वकील हायकोर्टामध्ये खरं किंवा खोटं हे गुन्हे दाखल आहेत ते सर्व उघडकीस नक्कीच आणतील आणि आपल्या सर्वांसमोर ते असेल। तर माझी विनंती आहे की हे पक्षातील अंतर्गत वाद आहेत, याला कुठेही बाहेर असं एवढं मोठं स्वरूप आपण देऊ नये अशी माझी विनंती आहे। ज्या पद्धतीने पुणे शहरातल्या
काँग्रेसमधल्या ज्येष्ठ सदस्यांमधला जो वाद आहे, संघर्ष आहे, तो सातत्याने समोर येताना पाहायला मिळाला होता। यामुळे त्यांना वारंवार अनेक निवडणुकांना फटका सुद्धा बसलेला आहे। मात्र आता विद्यार्थी संघटनांमधला सुद्धा वाद आता समोर येताना दिसतो आणि या संपूर्ण प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष आणि वाद हा समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये याचा फटका पुन्हा एकदा पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।